अटारी बॉर्डरपासून 2 किलोमीटर जवळच भारतीय लष्करानं उभारलेले बंकर्स पाहायला मिळतात। 1965 आणि 1971च्या युद्धात हे बंकर्स वापरले गेलेले होते आणि याच बंकर्सचा वापर करून त्यावेळी पाकिस्तानी सैन्याला भारतानं उत्तर दिलं होतं। भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्यानंतर पुन्हा एकदा या बंकर्सची चर्चा आता सुरू झालेली आहे। अटारी बॉर्डर पासून 2 किलोमीटर मागे आल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुने बंकर्स पाहायला मिळतात। हे बंकर्स नेमके काय आहेत तर 1965 आणि 1971चं जे भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालेलं होतं त्यावेळेला भारतीय लष्करानं कन्स्ट्रक्ट केलेले म्हणजे बांधलेले हे बंकर्स आहेत, ज्याचा वापर युद्धाच्या वेळेला झालेला होता। फुटाफुटाच्या अंतरावरती हे बंकर्स बांधलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात। सध्या या बंकरची स्थिती नेमकी काय आहे हे पाहिलं तर बंकर्स अजून सुद्धा सुस्थितीत आहेत असं पाहायला मिळतंय। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की याच बंकर्सच्या परिसरामध्ये आर्मी म्हणजेच भारतीय लष्कराचे जवान अजून सुद्धा रहदारी घालतायत। हा खरं तर योगायोग आहे, पण या बंकरच्या जवळ पोहोचण्यासाठी हा जो रस्ता आपल्याला पाहायला मिळतो आहे तर पंजाब आणि पाकिस्तानची जी हद्द आहे त्या हद्दीमध्ये जवळपास 450 ते 500 किलोमीटर अंतरावरती ठिकठिकाणी म्हणजे अगदी काही फुटाफुटाच्या अंतरावरती हे बंकर्स जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, अमृतसर।